फ्लॅशबॅक फ्रायडेमध्ये या आठवड्याचा अजून एक नवीन एक्सपिरियन्स. एक क्लायंट माझ्याकडे आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा बिझनेस आहे आणि त्यांच्या बिझनेसच्या करंट अकाउंटला कायमच काही पैसे शिल्लक असतात आणि ती अमाऊंट रेंज होती 5 लाखापासून 15 लाखापर्यंत आणि करंट अकाउंटला काही इंटरेस्ट सुद्धा मिळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? तर याच्यासाठी खूपच सिंपल सोल्युशन आहे. आपण असे फंड्स लिक्विड किंवा ओव्हरनाईट फंड्समध्ये पार्क करू शकतो, जेणेकरून आपण हे पैसे अगदी 2-4 दिवस ते काही आठवड्यापर्यंत ठेवून त्याच्यावरती इंटरेस्ट सुद्धा मिळवू शकतो. त्यांना ही कन्सेप्ट खूपच आवडली आणि त्यांनी असे जे काही शॉर्ट टर्मचे फंड्स आहेत ते लिक्विड फंड्समध्ये पार्क करायला सुरू केली आणि ज्यावेळी त्यांना पैशाची गरज लागेल त्याच्या 1 दिवस आधी ते रिडम्पशन इन्स्ट्रक्शन देत होते. अशाच पद्धतीनं आपले काही शॉर्ट टर्मचे पैसे आहेत, मग ते बिझनेसचे असतील किंवा पर्सनली की आपल्याला काही गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचंय, त्याचं बुकिंग केलंय पण अजून कम्प्लीट पेमेंट द्यायला काही अवधी शिल्लक आहे, तर अशा वेळेला आपण हे आयडल फंड्स, लिक्विड फंड्स, ओव्हरनाईट फंड्स इथं पार्क करून त्याच्यावरती आपण 6 ते 8% रिटर्न्स मिळवू शकतो अॅन्युअली. आणि याचबरोबर याचे इक्विटी एक्सपोजर काही नसल्यामुळे रिस्क सुद्धा नसते. तर बघितला हा एक नवीन एक्सपिरियन्स की ज्यामध्ये अगदी आपले जे पैसे की ज्याच्यावरती काहीच व्याज मिळणार नव्हतं किंवा सेव्हिंगला 2-3% मिळतं त्याच्यावरती आपण 6 ते 8% इंटरेस्ट कमवू शकतो. थँक्यू.